नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एल-एल-बी 3 इयर कॅप रजिस्ट्रेशन 2026 ला आता सुरुवात झालेली आहे. सकाळच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की 11/6/2026 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून हे रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे. अशी नोटीस सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला आलेली होती आणि त्या नोटीस प्रमाणे आता कॅन्डिडेट लॉग इन एल-एल-बी 3 इयर साठी सुरू झालेला आहे. तर आता हा फॉर्म नेमका कसा भरायचा, रजिस्ट्रेशन कसं करायचं, पेमेंट कोणाला लागणार आहे, कोणाला नाही लागणार आहे, डॉक्युमेंट कुठले लागणार आहेत आणि डॉक्युमेंट नसतील तर काय करायचंय, कन्व्हर्जन सर्टिफिकेट कशा प्रमाणे आपण बनवायचं आहे, अशी सर्व माहिती तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटून जाईल. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. जर तुम्हाला काही समस्या असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. WhatsApp चॅनलची लिंक दिलेली आहे. दोन्हीकडे तुम्ही जॉइन व्हा. टेलिग्रामवर तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकता. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि जे चॅनलचे मेंबर असतील, ज्यांनी मेंबरशिप घेतलेली आहे, त्यांना प्रायोरिटीने त्यांच्या समस्या सोडवण्यात येतील. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. तर मित्रांनो, हे एल-एल-बी 3 इयरचं कॅपचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात अगोदर तर आपल्याला या सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचे आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. इथं आल्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर काय करायचंय की ऍडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर 26-27 वर यावरती क्लिक करायचंय. इथं क्लिक केल्यानंतर याच्यामधून आपल्याला एल-एल-बी 3 इयरचा ऑप्शन या ठिकाणी येईल. या एल-एल-बी 3 इयरच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता हे टॅब ॲक्टिव्हेट झालेलं आहे. आणि इथं आल्यानंतर काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. शेड्यूल या ठिकाणी पूर्वी दाखवत नव्हतं, तरी देखील मी तुम्हाला सकाळीच शेड्यूल दिलेलं होतं, सांगितलेलं होतं, की आजपासून म्हणजेच 11/6/2026 ते 30/6/2026 या वेळेपर्यंत हे रजिस्ट्रेशन तुम्ही करून घेऊ शकता. याच्यामध्ये कदाचित पुढं 1-2दा एक्सटेन्शन देखील मिळू शकतं. परंतु सध्या 30/6/2026 ही रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख असणार आहे. आणि आपल्याला लागणारं कन्व्हर्जन सर्टिफिकेट तर या ठिकाणी पहा तुम्ही इथं एल-बी 3 इयर डॉक्युमेंट रिक्वायर्ड 2026 तर कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत त्याची लिस्ट याच्यामध्ये दिलेली आहे. याविषयीचा डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी ही लिस्ट येण्याच्या पूर्वीच बनवलेला आहे. तो तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. त्या व्हिडिओची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती आय सेक्शन मध्ये दिलेली आहे. तो पाहून घ्या आणि कोणते डॉक्युमेंट लागतात तुम्हाला समजेल ते अरेंज करून घ्या. त्यानंतर कन्व्हर्जन सर्टिफिकेट एक महत्त्वाचा मुद्दा असतो. तर जे स्टेट बोर्ड म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड मधून एस-एस-सी, एच-एस-सी केली नसेल त्यांना म्हणजे ज्यांनी सी-बी-एस-ई, आय-जी-सी-एस-ई, आय-सी-एस-सी याच्यामधून जर त्यांचं 10वी-12वी झालं असेल तर त्यांना कन्व्हर्जन सर्टिफिकेट लागतं. त्या कन्व्हर्जन सर्टिफिकेटचा इथं फॉर्मॅट दिलेला आहे. त्यानुसार तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट बनवून घ्यायचं आहे. ज्यांचं 10वी-12वी स्टेट बोर्डामधून झालेलं आहे, पुणे बोर्डामधून झालेलं आहे, त्यांना 10वी-12वीचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट बनवायची गरज नाही. त्यानंतर कन्व्हर्जन सर्टिफिकेट ग्रॅज्युएशन अँड पोस्ट ग्रॅज्युएशन. तर इथं फॉर्मॅट दिलेला आहे आणि या फॉर्मॅटमध्ये कशाप्रकारे आपले मार्क बसवायचे. जर तुमच्याकडे मार्क्स असतील अवेलेबल तर तुम्ही हे इझिली घरी बसून करू शकता. हे घरी बसल्या कसं सर्टिफिकेट तयार करायचं याविषयीचा व्हिडिओ आपण चॅनलला बनवलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती आय सेक्शनमध्ये मी देतोय. तो पाहून घ्या आणि तुम्हाला येत असेल तर ते कन्व्हर्जन सर्टिफिकेट तयार करून घ्या. नसेल तर तुम्ही कॉलेजमधून ते करून घेऊ शकता. आणि हा जो फॉर्मॅट आहे हा तुम्हाला ऑनलाईन पण भेटेल आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला याची लिंक आणि हे पी-डी-एफ फाईल तुम्हाला मी देऊन टाकेन. तर त्यानुसार तुम्ही तुमचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट तयार करून घ्या. आता आपण पाहूयात की ॲक्चुअली रजिस्ट्रेशन कसं करायचंय. तर सर्वात मित्रांनो अगोदर तुम्हाला या ठिकाणी कॅन्डिडेट लॉगिन दिसत असेल तर या कॅन्डिडेट लॉगिन पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचंय. इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला साइन इन करायचंय. या ठिकाणी तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी टाका, पासवर्ड टाका आणि साइन इन या बटनावरती क्लिक करा. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्यांचा पासवर्ड आठवत नसेल तर फॉरगॉट पासवर्ड करा. तो पासवर्ड कसा रिट्राईव्ह करायचा आहे, कसा मिळवायचा, दुसरा पासवर्ड कसा टाकायचा याविषयीचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे. तो देखील तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. त्याची देखील लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती आय सेक्शनमध्ये दिलेली आहे. इथं आपला रजिस्टर्ड ईमेल आयडी, पासवर्ड टाकून साइन इन करायचं आहे. इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज येईल. या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर ॲप्लिकंट नेम नाव या ठिकाणी आलं असेल, तुमची डेट ऑफ बर्थ आली असेल, जन्मतारीख आली असेल आणि या ठिकाणी तुमचं लिंग मेल, फिमेल, स्त्री, पुरुष जे काही ते आलेलं आहे का ते एकदा चेक करा.
आणि खाली विचारलंय की LLB 3 इयर्स CET 2026. तर या ठिकाणी आपल्याला येस करायचं आहे. आपण या ठिकाणी आपली LLB 3 इयरची CET दिलेली आहे. नो केला तर या ठिकाणी यू हॅव नॉट अपिअर्ड फॉर माय LLB 3 इयर्स, सो यू आर नॉट एलिजिबल असा मेसेज येईल. कारण ऍडमिशन पाहिजे असेल तर CET देणं कंपल्सरी आहे. आता मी या ठिकाणी येस करतोय. तर येस केल्यानंतर आता काय विचारतंय बघा की रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचा रोल नंबर कुठला. तर या ठिकाणी महा LLB 3 इयर CET 2026 चा जो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर होता आणि रोल नंबर होता तो इथे टाकायचा आहे आणि चेक डिटेल्स यावरती क्लिक करायचंय. आता तुम्ही म्हणाल की आता हा रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर कुठे भेटेल सर? तर हा रोल नंबर तुम्हाला तुमच्या महा LLB 3 इयर CET 2026 जे स्कोर कार्ड आहे त्याच्यावरती हा रोल नंबर आहे आणि ऍप्लिकेशन नंबर म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर आहे. हा ऍप्लिकेशन नंबर रजिस्ट्रेशन नंबरच्या ठिकाणी टाका आणि रोल नंबर जो आहे तो रोल नंबरच्या ठिकाणी या ठिकाणी टाकून घ्या आणि चेक सीईटी डिटेल्स यावरती जसं तुम्ही क्लिक कराल तर तुमच्या समोर तुमचं नाव आलेलं आहे आणि तुमचं सीईटीचे पर्सेंटाईल आलेले आहेत. आता इथं आल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता टायटल विचारेल तर मिस, मिस्टर, MRS, MX जे असेल तर ते तुम्ही सिलेक्ट करून घ्या. तर इथे मी आता मिस्टर सिलेक्ट केलेलं आहे. जेंडर ऑटोमॅटिक आलेला आहे, डेट ऑफ बर्थ आलेली आहे. इथे काही आपल्याला करायचं नाहीये. हा कॅप्चा जो आहे तो आता इथं आपल्याला जसा आहे तसा टाकून घ्यायचा आहे आणि रजिस्टर या बटनावरती मित्रांनो क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही रजिस्टर कराल तर तुमच्या समोर तुमचा ऍप्लिकेशन आयडी जो आहे तो एल पासून सुरू होतोय. त्याचा फोटो काढून ठेवा. तुम्हाला याचा मेल देखील आलेला असेल. तर हा ऍप्लिकेशन नंबर आपल्याला पुढं लागणार आहे. आता इथं प्रोसीड टू फिल या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. हा मी कॉपी करून घेतोय. त्याचा फोटो देखील काढून घेतोय. आता पुढे आपल्याला प्रोसीड टू फिल या बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं इथं आपण क्लिक करू तर या ठिकाणी काही पॉपअप मेसेज आलेला आहे. इथे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत. त्या इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर याला क्लोज करायचं आहे. आता इथं पहा आपल्याला प्रोफाईल, ऍड्रेस, कॅन्डिडेचर टाइप, कॅटेगरी अँड मायनॉरिटी, सोशल रिझर्वेशन, क्वालिफिकेशन मार्क्स, फोटो सिग्नेचर, रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, पे ऍप्लिकेशन फी अँड कन्फर्म ऍप्लिकेशन फॉर्म इतक्या स्टेप्स आपल्याला करायच्या आहेत. अतिशय सोप्या स्टेप आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला काहीच अवघड वाटणार नाही. आता आपल्याला इथं पहा तुमचं इथं युजर आयडी वगैरे आलेला आहे. लॉगिन आयडी काय आहे तो आलेला आहे आणि इथं सर्व माहिती पाहून घ्या. इथं ऍप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लीट असं दाखवत आहे कारण आपण आणखीन हा फॉर्म भरलेला नाही. तर आता प्रोसीड टू फिल ऍप्लिकेशन फॉर्म यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि वन बाय वन स्टेप बाय स्टेप आपण सर्व माहिती कंप्लीट करून घेऊया. आता इथं जसं मी प्रोसीड टू फॉर्म करेल तर या ठिकाणी पहा की कॅन्डिडेट नेम इथं टायटल मिस्टर आलेला आहे. हॅज कॅन्डिडेट नेम चेंज्ड तुमचं नाव चेंज झालेलं आहे का? विशेषतः महिला ज्या आहेत लग्नानंतर नाव चेंज झालेलं असेल तर तुम्ही इथं येस करू शकता. येस केलं तर जे नवीन चेंज्ड फुल नेम इंग्लिशमध्ये बदललेलं जे नाव आहे ते इंग्लिशमध्ये टाकायचं आहे आणि रिझन फॉर चेंज अडॉप्शन आफ्टर मॅरेज विलिंग फुल तुम्ही स्वतः जर चेंज करून घेतलं असेल तर विलिंग फुल करा. मॅरेज नंतर चेंज झालं असेल तर आफ्टर मॅरेज करा आणि जर तुम्हाला कोणी अडॉप्ट केलं असेल ज्याला आपण दत्तक घेतलं म्हणतो तसा प्रकार असेल तर अडॉप्शन करून घेऊ शकता. तर माझ्या केसमध्ये नाहीये तर मी इथं नो ला क्लिक करतोय. पुढे काही भरण्याची मला गरज नाहीये. कॅन्डिडेट नेम मराठी. तर इथं तुम्हाला आता तुमचं नाव मराठीमध्ये फुल नेम टाकून घ्यायचं आहे. तर इथे क्लिक करा. इथं माझं नाव आलेलं आहे. जर येत नसेल तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय की इथं तुमचं नाव टाइप करून घ्यायचं आहे. हे टाइप करून देखील तुम्ही या ठिकाणी असं पेस्ट करू शकता. आता मित्रांनो ह्याच्यामध्ये काही चुका झाल्या असतील नावामध्ये वगैरे तर तुम्हाला इथं एडिट करण्याचे चान्सेस आहेत. इथं एडिट करायचं असेल तर एडिट करून घेऊ शकता. त्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ चुकली असेल तर ती देखील तुम्ही चेंज करून घेऊ शकता. आईचं नाव चुकलं असेल आणि त्यानंतर इथं इन्कम आपल्या फॅमिलीचं एकूण किती इन्कम आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. अपर आयडी वर या ठिकाणी आहे तो चेंज करायचा असेल किंवा पूर्वी तुम्ही टाकला नसेल तर तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. अपर आयडी कसा काढायचा त्याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि वरती आय सेक्शन मध्ये दिलेली आहे. त्यानुसार अपर आयडी काढून घ्या आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता आपण आलेलो आहोत सेकंड स्टेप मध्ये. पहिली स्टेप एवढीच होती. आता सेकंड स्टेप ऍड्रेसची आहे.
हे देखील अगदी शॉर्ट आणि ऍड्रेस आपला पूर्वीचा आहेच. त्यालाच या ठिकाणी काही मॉडिफाय करायचं असेल तर ते आपण करू शकतो. तर या ठिकाणी बघा, आता ऍड्रेस लाईन 1 मध्ये तुम्हाला काहीतरी टाकायचं आहे. इथं कंपल्शन आहे. तर मी इथं परत गावाचं नाव टाकतोय आणि या ठिकाणी सिटी विलेज दिलेला आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या विलेजचं सिटीचं नाव टाकायचंय. इथं परत ॲड्रेसमध्ये तुमचा तालुका, जिल्हा वगैरे काही बदलला असेल, तर तुम्ही बदलून घेऊ शकता आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती आपल्याला परत क्लिक करायचं आहे. आता आपण आलेलो आहे थर्ड स्टेपमध्ये. अगदी छोट्या-छोट्या स्टेप्स आहेत. सिलेक्ट युअर एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन. तर तुम्ही कुठल्या बेसिसवरती या ठिकाणी ॲप्लाय करणार आहात. तुमचं बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी झालं असेल, तर ग्रॅज्युएशनवरती करा. जर तुमचं एम-ए म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल, एम-ए, एम-एस-सी, एम-कॉम वगैरे, तर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. तर मी या ठिकाणी ग्रॅज्युएशन बेसिसवरती करतोय. हॅव यू पास्ड 11th ओल्ड मॅट्रिक प्री युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन बिफोर द इयर 1975? 1975च्या पूर्वी तुमची 11वी झालेली आहे का? असेल तर येस करा, नसेल तर या ठिकाणी नो करायचं आहे. आर यू डोमासाइल ऑफ महाराष्ट्र स्टेट अँड possess domicile certificate issued in the state of Maharashtra, and or are you born in Maharashtra and possession birth certificate mentioning the place of birth which is in Maharashtra state? तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का? तुमच्याकडे डोमासाइल सर्टिफिकेट आहे का? किंवा तुमचा जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि तुमच्याकडं बर्थ सर्टिफिकेट महाराष्ट्रामधलं आहे, महाराष्ट्रामध्ये जन्म झाला हे मेन्शन असणार आहे का? हे विचारलंय. असेल तर या ठिकाणी येस करायचंय, नसेल तर तुम्हाला नो करायचंय. नो केलात तर या ठिकाणी इज युअर फादर ऑर मदर इज डोमासाइल्ड पुढे क्वेश्चन येणार आहेत. त्या बेसिसवरती तुमची कॅटेगरी तुम्ही महाराष्ट्र स्टेट येणार का ओएमएस येणार ते ठरवलं जाणार आहे. तर मी आता या ठिकाणी माझ्याकडे आहे, मी इथं जन्म झालेला आहे, तर मी येस करतोय. डिस्ट्रिक्ट ऑफ डोमासाइल ऑर बॉर्न. तुमचा जन्म कुठं झालेला आहे किंवा तुम्ही आता कुठं राहता ती डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. तर मी सोलापूरमध्ये राहतोय, तर मी इथं सोलापूर सिलेक्ट केलेलं आहे. तर त्यावरून माझी कॅटेगरी जी आहे ते म्हणजे महाराष्ट्र टाइप कॅटेगरी टाइप ए आलेली आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. ही देखील स्टेप आपली कंप्लीट झाली. यानंतर आर यू ऑर्फन, तुम्ही अनाथ आहात का? असेल तर येस करायचंय, नसेल तर नो करायचंय. त्यानंतर तुमची कॅटेगरी विचारेल, की तुमची कॅटेगरी कुठली आहे? तर या ठिकाणी तुम्हाला तुमची जी काही कॅटेगरी असेल, एस-सी असेल, एस-टी असेल, एस-बी-सी असेल, तर ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं. त्यानंतर तुम्हाला पुढे विचारेल, की कास्ट कुठली आहे? मराठा, ऑदर. तर एस-सी-बी-सीला मराठा ऑफकोर्स लागू होतं. तिथं मी कास्ट सिलेक्ट करून घेतलेली आहे. जर तुमची कुठली दुसरी कास्ट असेल, तर इथं कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करा आणि त्यानंतर तिथं कास्ट नेम तुम्हाला लागेल. डू यू त्यानंतर विचारेल डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट? तर येस केलंय. येस केल्यानंतर डिस्ट्रिक्ट ऑफ कास्ट सर्टिफिकेट इश्यूइंग अथॉरिटी. तर कुठल्या डिस्ट्रिक्ट मधून तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुम्ही इश्यू केलेलं आहे, दिलेलं आहे, तर ते टाकायचं आणि कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे. जर आपल्याकडे डॉक्युमेंट नसतील तर आपल्या कॅटेगरी ओपन मध्ये कन्वर्ट होणार आहे. हॅव यू अप्लाइड फॉर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट? तर आता इथं तुम्हाला अप्लाय करून घ्यावं लागेल आणि येस करावं लागेल. येस केल्यानंतर ॲप्लिकेशन रिसिप्ट नंबर, ॲप्लिकेशन रिसिप्ट डेट आणि डिस्ट्रिक्ट अप्लाइड कुठल्या डिस्ट्रिक्ट मध्ये केलेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल. तरच तुमचा फॉर्म जो आहे तो कॅटेगरी मधून जाणार आहे. अदरवाईज तुम्हाला ओपन मध्ये कन्वर्ट केलं जाईल. म्हणून तुम्ही जर आणखीन कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केलं नसेल तर अप्लाय करा आणि त्याच्या पावतीचा नंबर इथं टाकायचा आहे. पावती असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला 3 महिने, 4 महिने किंवा 2 महिने, 6 महिने टायमिंग दिला जाऊ शकतो. तर आता मी इथं येस केलंय आणि पूर्वी मी अप्लाय केलं होतं, तर तो नंबर मी या ठिकाणी टाकून घेतोय आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करतोय. सर्व माहिती भरून सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती मी क्लिक करतोय. आता आपण जाणार आहोत पुढच्या स्टेज म्हणजे ते म्हणजे सोशल रिझर्वेशन. आपण आता पुढच्या स्टेपमध्ये आलेलो आहोत. सोशल रिझर्वेशन त्यामध्ये पर्सन विथ डिसॅबिलिटी. तुम्हाला काय अपंगत्व आहे का? 40% पेक्षा ॲटलीस्ट 40% किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर येस करायचंय. येस केलं तर तुम्हाला पुढे सर्टिफिकेट नंबर वगैरे तुमच्याकडे आहे का विचारेल. आता माझ्या केसमध्ये असं काही नाहीये, तर मी या ठिकाणी नो करतोय. तर येस केलं तर डिसेबिलिटी टाइप विचारेल, सब डिसेबिलिटी टाइप विचारेल आणि अदर सब डिसेबिलिटी टाइप. या ठिकाणी मी नो करतोय आणि सरळ-सरळ पुढे जातोय. कारण माझ्याकडे कुठलंही मी अपंग नाहीये किंवा माझ्याकडे कुठलंही सर्टिफिकेट नाहीये.
पुढे विचारेल आर यू दी सन, डॉटर, विडो, वाईफ, ऍक्टिव्ह सर्व्हिस पर्सन, एक्स सर्व्हिस पर्सनल. या ठिकाणी तुम्हाला लागू होत असेल तर येस करा, नसेल तर या ठिकाणी मी नो करतोय. आणि पुढं सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर महत्वाचा पार्ट या ठिकाणी दिलेला आहे, तो म्हणजे आपलं क्वालिफिकेशन. आता इथे मी सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक केलेला आहे. पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे आपलं क्वालिफिकेशन. आता क्वालिफिकेशन मध्ये मित्रांनो आपल्याला एस-एस-सी, एच-एस-सी आणि ग्रॅज्युएशन ऍड करायचं आहे. जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल, या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन वरून भरत असाल तर तुम्हाला एस-एस-सी, एच-एस-सी आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असे 3 ऑप्शन येईल. आता मी सर्वात अगोदर एस-एस-सी ची माहिती भरतोय. इथे एस-एस-सी क्लिक केलंय आणि ऍड क्वालिफिकेशन यावरती क्लिक करतोय. इथं क्लिक केल्यानंतर काय करायचं बघा, की बोर्ड स्टेट आपल्याला महाराष्ट्र आहे का इतर कुठलाही सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्र ऑटोमॅटिक आलेला आहे. तर माझं महाराष्ट्र स्टेट बोर्ड मधून 10वी झालेलं आहे. तर मी या ठिकाणी महाराष्ट्रात ठेवतोय. तुमचं जर इतर कुठून झालं असेल तुम्ही ते सिलेक्ट करून घेऊ शकता इतर राज्यामधून. इथं बोर्ड नेम तर इथं महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे. ऑदर असेल तर तुम्ही इथं ऑदर करू शकता आणि ऑदर बोर्ड नेम तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे. माझ्या केसमध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्डचा आहे तर मी तेच राहू देतोय. आणि त्यानंतर पुढे मला काय विचारतंय बघा, की मार्क्स ऑब्टेन्ड आउट ऑफ मार्क्स आणि पर्सेंटेज ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होणार आहेत. तर इथं तुम्हाला भेटलेले मार्क टाकायचे आहेत आणि एकूण किती मार्क होते ते इथे टाकायचं आहे. तुमचा सीट नंबर या ठिकाणी मॅन्डेटरी नाहीये. टाकला तरी चालेल, नाही टाकला तरी चालेल. आणि इथं पासिंग मंथ आणि इयर तुम्हाला टाकायचं आहे. इथं महिना टाकून घ्यायचा आणि इथं वर्ष टाकून घ्यायचंय. त्यावरती क्लिक करायचंय. सीट नंबर नाही टाकला तरी चालणार आहे. तुमच्याकडे असेल तुम्ही टाकू शकता. आता आपल्याला सिलेक्ट करायचं आहे सेम एच-एस-सी पण असंच ऍड क्वालिफिकेशन. याच्यामध्ये पण तुम्हाला सिलेक्ट कोर्स विचारेल. एच-एस-सी, डिप्लोमा, प्रिपॅरेटरी केलंय का तर डिप्लोमा केला असेल डिप्लोमा करा. मी एच-एस-सी केलं तर एच-एस-सी या ठिकाणी करतोय. त्यानंतर बोर्ड स्टेट कुठला आहे तुमचं तर मी या ठिकाणी महाराष्ट्रामधून केलंय तर मी इथं परत महाराष्ट्र सिलेक्ट करेन. त्यानंतर बोर्ड नेम तुम्हाला विचारेल. पासिंग इयर आणि सीट नंबर तुम्हाला या ठिकाणी विचारणार. आता इथं मी महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट केलेला आहे. तर तुम्हाला इथं विचारेल, की या ठिकाणी पासिंग इयर अँड पासिंग मंथ त्यानंतर मार्क्स ऑब्टेन्ड तुम्हाला मिळालेले मार्क आउट ऑफ मार्क्स पर्सेंटेज ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होतील. इथं स्ट्रीम आर्ट्स, कॉमर्स, सायन्स तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे आणि सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह या बटनावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला थर्ड म्हणजे शेवट ग्रॅज्युएशनचे मार्क देखील ऍड करायचे आहेत. ऍड क्वालिफिकेशन यावरती क्लिक केल्यानंतर आता इथं तुम्हाला विचारेल की तुमची डिग्री कुठली आहे. BA, BA मास मीडिया, BAF असे बरेचसे ऑप्शन आहेत. तर तुमची यापैकी कुठली डिग्री आहे ते सिलेक्ट करा. कुठलीच नसेल तर ऑदर तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता आणि ऑदर डिग्री नेम या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. आता माझी या ठिकाणी आहे. मी BA केलंय तर माझी डिग्री इथं आहे तर मी त्यावरती क्लिक करतोय. त्यानंतर युनिव्हर्सिटी स्टेट तुमची कुठल्या युनिव्हर्सिटीमधून किंवा कुठल्या राज्याच्या युनिव्हर्सिटीमधून तुम्ही या ठिकाणी तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलंय तर महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र सिलेक्ट करा. बिहार, गुजरात जे काही असेल तर इथं स्टेट सिलेक्ट करा. त्यानंतर इथं युनिव्हर्सिटीची नावं येतील तर तुम्हाला त्यामधून तुमच्या युनिव्हर्सिटीचं नाव आता सोलापूर विद्यापीठामधून मी केलेलं आहे तर मी या ठिकाणी ते सिलेक्ट करून घेतोय. तसं सर्व विद्यापीठाची नावं महाराष्ट्रामधील या ठिकाणी येतील. तुम्हाला ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पी-आर-एन नंबर टाकायची गरज नाहीये. असेल तर टाकू शकता, नसेल तर सोडून देऊ शकता. मॅन्डेटरी नाहीये. पासिंग मंथ अँड इयर या ठिकाणी दिलेला आहे. तुम्हाला पासिंग मंथ अँड इयर या ठिकाणी टाकायचं आहे. अँड डू यू हॅव टेकन ऍडमिशन इन डायरेक्ट सेकंड इयर ओनली फॉर डी-एड ऑर बी-एस-सी ऑर इंजिनिअरिंग कोर्सेस. इथे जर तुम्ही केलं असेल तर येस करा. माझ्या केसमध्ये नाहीये तर मी इथं नो करतोय. आणि शेवटी ड्युरेशन इन इयर्स तुमची डिग्री किती वर्षाची होती तर माझी 3 वर्षाची होती. कोणाची 4 वर्षाची असेल, कोणाची 5 वर्षाची असेल. तुम्ही किती वर्ष लावले पास व्हायला ते टाकायचं नाहीये. आता फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर असे 3 वर्ष असतील तर 3 इयर टाकायचे. विद्यार्थी परत विचारतात तर 3 वर्षाची डिग्री होती परंतु माझा बॅक राहिला किंवा मी 1 वर्ष गॅप घेतला तर मग मी 4 वर्ष टाकू का तर तसं नाही. काही ठिकाणी 3 वर्षाची असते, काही ठिकाणी 4 वर्षाची असते. तर डिग्रीनुसार ते आहे. तुमचे एकूण किती इयर आहेत त्या डिग्रीमध्ये. पोस्ट ग्रॅज्युएशन 2 वर्षाचं असतं. तसं डिग्री 3 वर्षाची असते. तर मी इथं 3 केलंय. तुमची जशी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता आणि सेव्ह या बटनावरती आपल्याला क्लिक करायचंय. तर इथं आपले 3 डिटेल्स सेव्ह झालेले आहेत. आता आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचंय.
आणि इथं आता अतिशय बारकाईने तुम्हाला मार्क भरायचे आहेत. हा कॉलम भरण्यासाठी तुमच्याकडं कन्व्हर्जन सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. तुम्हाला तुमचे ऍक्च्युअल मार्क्स माहिती असणं आवश्यक आहे. मार्क्स माहिती असतील तरच तुम्ही या ठिकाणी ही माहिती भरू शकता. आणि मग मार्क्स माहिती नसतील, कारण बऱ्याचशा आता विद्यार्थ्यांच्या सर्टिफिकेट वरती, मार्कशीट वरती जे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे त्याच्यावरती ग्रेडमध्ये मार्क आहेत. तर ग्रेडमध्ये इथं आपल्याला टाकता येणार नाहीयेत. तर इथं काय करायचंय आपल्याला, तर मार्क्स ऑब्टेन्ड आणि आउट ऑफ मार्क्स सेमिस्टर वाईज. आता इथं फर्स्ट इयर आहे. पॅटर्न तुमचा कुठला होता? इयरली असेल तर इयरली सिलेक्ट करा. तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट इयरचे मार्क टाकायचे आहेत. जर तुम्हाला सेमिस्टर पॅटर्न असेल तर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला 2 सेमिस्टर फर्स्ट, सेमिस्टर सेकंड इथे टाकायचंय फर्स्ट इयर मधलं. तर तुमचा जसं काही पॅटर्न होता, इयरली पॅटर्न असेल तर इयरली आणि जर तुमचं सेमिस्टर पॅटर्न असेल तर सेमिस्टर. आता मी इथं इयरली करतोय. इयरली टाकलं तर तुम्हाला फक्त एकूण वर्षाचे पहिल्या वर्षामध्ये मिळालेले मार्क आणि आउट ऑफ मार्क टाकायचे आहेत. जर इथं तुम्ही सेमिस्टर वाईज केलं तर फर्स्ट सेम, त्यानंतर थर्ड सेम आणि त्यानंतर फिफ्थ सेम. तसंच इथं सेकंड, फोर्थ, सिक्स्थ असे तुम्हाला इथं मार्क्स टाकून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर तुमचे टोटल मार्क्स दाखवेल, ऑब्टेन्ड मार्क आणि आउट ऑफ मार्क. ते देखील बरोबर आहेत का एकदा चेक करायचंय आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचंय. आता इथे मी सर्व मार्क टाकलेले आहेत. माझं इयरली पॅटर्न होतं, तर खाली ऑटोमॅटिक टोटल मार्क आणि आउट ऑफ टोटल मार्क आलेले आहेत. आता मी करतो सेव्ह अँड नेक्स्ट. एवढं केल्यानंतर आपलं बरचसं काम आता संपलेलं आहे. आता फक्त डॉक्युमेंट अपलोडची प्रोसेस आपली राहिलेली आहे. तर आता इथं आपल्याला आपला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला इथे स्पेसिफिकेशन दिलेले आहे. द फोटोग्राफ अँड सिग्नेचर शुड बी इन जेपीजी, जेपीईजी, पीएनजी फॉर्मॅट. Size of the photograph must be greater than 4 KB and at least and less than 100 KB. 100 KB पर्यंत तुम्ही तुमचा फोटो अपलोड करू शकता. कमीत कमी 4 KB, जास्तीत जास्त 100 KB. आणि साईनसाठी कमीत कमी 1 KB आणि जास्तीत जास्त 30 KB. त्याचं डायमेन्शन या ठिकाणी दिलेलं आहे. 3.5 सेंटीमीटर विड्थ आणि 4.5 सेंटीमीटर हाईट. आणि साईनचं डायमेन्शन आहे 3.5 सेंटीमीटर आणि 1.5 सेंटीमीटर हाईट. तर आता मी इथं ब्राउज फीचरला तुम्हाला क्लिक करायचं आहे. ब्राउज केल्यानंतर तुम्ही जिथं काही तुमचा फोटो ठेवलेला असेल तर तो तुम्हाला तिथं अपलोड करून घ्यायचा आहे. तुम्हाला फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि अपलोड फोटो या बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही अपलोड या बटनावरती क्लिक कराल तर तुमचा फोटो तुम्हाला इथं शो होणार आहे. त्याच पद्धतीनं साइन अपलोड करायची आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आता आपण आलेलो आहोत फायनल स्टेपमध्ये. आता आपल्याला काय काय अपलोड करायचं आहे. ऍप्लिकेशन फॉर्म ऑफ सीईटी, स्कोर कार्ड ऑफ सीईटी, डोमसाईल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट यापैकी एक, कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी आपलं नाव असलेलं, त्यानंतर रिसिप्ट ऑफ ऍप्लिकेशन फॉर कास्ट ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, तर इथं फेच करायचे ऑटोमॅटिक येणार आहे. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट व्हॅलिड अप टू 31 मार्च 2022. तर मी कॅटेगरी मधून भरलंय त्यामुळे मला आता नॉन क्रिमिलियर कास्ट सर्टिफिकेट हे येत आहे. त्याचबरोबर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची रिसिप्ट येते. अपलोड केल्यानंतर आपार आयडी या ठिकाणी सर्च करायला सांगितलेलं आहे आपल्याला. त्यानंतर स्टेटमेंट ऑफ मार्क्स ऑफ ग्रॅज्युएशन इक्विलंट एक्झामिनेशन बीए पासिंग इयर 2010 अलॉंग विथ कन्वर्जन सर्टिफिकेट. तर एवढे डॉक्युमेंट आता लागणार आहेत. तर आता वन बाय वन आपण या ठिकाणी अपलोड करतोय. तर अपलोड करण्याची प्रोसेस काय, तर हा जो एरो आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ब्राउज या बटनावरती क्लिक करायचं आहे. ब्राउज केल्यानंतर तुम्ही जिथं तुमचे सर्टिफिकेट ठेवलेले असतील तिथून तुम्हाला ते अपलोड करायचं आहे. सीईटी एक्झाम ऍप्लिकेशन फॉर्म म्हणून मी सेव्ह केलंय, तर इथं ओपन करतोय. तर या ठिकाणी आपल्याला नो करायचं आहे आणि इथं अपलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता इथं अपलोड केल्यानंतर माझे जर ऍप्लिकेशन जे आहे सीईटी एक्झामचं ते या ठिकाणी अपलोड होणार आहे. मी यापूर्वी पण मित्रांनो सांगितलेलं होतं की तुम्हाला हे पुढे लागणार आहे, व्यवस्थित ठेवा. आता जरी तुमच्याकडे नसेल तर हा सीईटीचा ऍप्लिकेशन फॉर्म कसा डाउनलोड करायचा आहे याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे. त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि वरती आय सेक्शन मध्ये दिलेली आहे. आणि इथं तुम्ही डॉक्युमेंट अपलोड झालेलं व्ह्यूच्या बटनावरती क्लिक करून तुम्ही तुमचं डॉक्युमेंट पाहू शकता. तुम्हाला या ठिकाणी दिसून जाईल तुमचं जे काही डॉक्युमेंट असेल ते. तर अशा प्रकारे तुम्हाला फक्त
असं या arrowवरती क्लिक करायचं आहे आणि सर्व डॉक्युमेंट वन बाय वन तुम्हाला अपलोड करायचे आहेत आणि नंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता मी तर मित्रांनो, आता मी सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. आता तुम्हाला डॉक्युमेंट अपलोडमध्ये प्रॉब्लेम कुठला येणार आहे, तर स्टेटमेंट ऑफ मार्क्स ऑफ ग्रॅज्युएशन इक्विव्हॅलेंट एक्झामिनेशन विथ कन्व्हर्जन सर्टिफिकेट. तर हे कसं असतं, तर या ठिकाणी मी बनवलेलं आहे. माझं या डॉक्युमेंट वरती सर्व तिन्ही वर्षाचे मार्क्स आहेत. म्हणून हे पहा, FY BA चा आहे, SY BA चा आहे आणि हा जो रिझल्ट आहे वरचा तो TY चा आहे. त्यामुळे मी इथं फक्त लास्ट इयरचं मार्कशीट अपलोड केलंय. तुमचं जर असं नसेल तर तुम्हाला तिन्ही वर्षाच्या मार्कशीट एका फाईलमध्ये घ्यायचे आहेत आणि त्यानुसार इथं मार्क तुम्हाला बघा तुमचं नाव वगैरे टाकायचं आहे. BA 2010 ला पास, सोलापूर युनिव्हर्सिटी तुमचं नाव आणि इयरली पॅटर्न फर्स्ट इयरला किती मार्क होते आउट ऑफ मार्क, सेकंड इयरला किती होते आउट ऑफ, असे एकूण मार्क आणि त्याच्या खाली नंतर याचे 1196 भागिले 1800 हा फॉर्म्युला वापरायचा आहे. एकूण मार्क भागिले आपण मिळवलेले मार्क भागिले एकूण मार्क गुणिले 100 करून जे काही पर्सेंटेज येते ते इथे टाकायचे आहे आणि त्यानंतर आपली सही वगैरे करून या ठिकाणी हे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे. याचा एक फॉर्मॅट सॅम्पल मी तुम्हाला टेलिग्रामच्या ग्रुपला देतोय. त्यानंतर मग सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी पहा सर्व बरोबर भरलेलं आहे तरी देखील इथं एरर येतोय. हा एरर काय येतोय, सर्व्हर प्रॉब्लेम आहे, त्यांच्यावर टेक्निकल प्रॉब्लेम आहे का काय माहिती नाही. तर मी आता काय करतोय की माझी कॅटेगरीज या ठिकाणी ओपन मधून करून घेतोय. ओपन मध्ये आता इथं फक्त बाकी काय डॉक्युमेंट विचारणार नाहीये आणि मी इथं सेव्ह अँड नेक्स्ट करतोय. सेव्ह अँड नेक्स्ट केलं तर आता तुम्हाला इथं कॅटेगरी चेंज फी, जर तुम्ही तुमची कॅटेगरी चेंज करत असाल तरच या ठिकाणी होत आहे. आता माझ्या केसमध्ये काय होतंय बघा की सर्व डॉक्युमेंटेशन आपण व्यवस्थित प्रॉपरली फिल केलंय तरी देखील मला या ठिकाणी यू आर नॉट इलिजिबल असं येतंय. त्यामुळे मी सरळ डिसिजन घेतला की मी ओपन मधून आता अप्लाय करतोय. आता हा जर काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर आज उद्या तो सॉल्व्ह होऊन जाईल. मी CTCL ला इथं रेस तिकीट करू शकता. पण मी आता काय करतो की कॅटेगरी चेंज करतोय. मग कॅटेगरी जर चेंज करायची म्हटलं, कारण मी CTCL ची एक्झाम देत असताना SCBC कॅटेगरी मधून दिलेली होती आणि आता प्रॉब्लेम येतो तर मी कॅटेगरी चेंज करतोय. तुम्ही सुरुवातीला पण त्याच कॅटेगरी मधून एक्झाम दिली होती आणि आता पण तीच कॅटेगरी तुम्ही SC असेल, ST असेल, OBC असेल तीच इथं कॅरी फॉरवर्ड करताय सेम असेल तर तुम्हाला कॅटेगरी कन्व्हर्जन फी भरायची गरज नाही. तर मी आता इथं हे पेमेंट करून घेतोय. तर आता इथं मी प्रोसीड या बटनावरती क्लिक करतोय आणि या ठिकाणी ₹300 पेमेंट करून घेतोय. तुम्ही परत विचारू नका की सर आम्हाला पेमेंटचं ऑप्शनच नाही आलं. तर मी आता सांगतोय की जर तुम्ही तुमची कॅटेगरी चेंज करून घेत असाल तरच तुम्हाला या ठिकाणी तुमचं पेमेंट करण्याचं ऑप्शन येणार आहे. अदरवाईज तुम्हाला पेमेंट करायची गरज नाही. त्यानंतर आता आपला हा फॉर्म आलेला आहे. आपण आलेलो आहोत कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म या स्टेजमध्ये. तुमची सर्व माहिती या ठिकाणी दाखवली असेल. तर तुम्ही इथं आधार डिटेल्स पाहू शकता. त्यानंतर सीटी डिटेल्स वन बाय वन सर्व चेक करा आणि चेक केल्यानंतर आय हॅव रीड ऑल द रूल्स यावरती क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करून कन्फर्म यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला याची प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म असा ऑप्शन येईल. याची प्रिंट काढून व्यवस्थित सेव्ह करून ठेवायची आहे. मित्रांनो अशा प्रकारे हे टोटल आपला फॉर्म बघा आता अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म याचाच अर्थ तुमचे डॉक्युमेंट आता प्रॉपरली तुम्ही सर्व फॉर्म तुमचा व्यवस्थित भरलेला आहे आणि त्यानंतर तुमची नंतर मेरिट लिस्ट येईल. त्यामध्ये आपलं नाव येते का नाही पाहायचं आहे. त्याच्या अगोदर चेक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस याच्यामध्ये नंतर तुम्हाला जाऊन तुमचे डॉक्युमेंट सर्व चेक झालेत का नाही हे इथं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे काही डाउट्स असतील तर टेलिग्रामला विचारा. चॅनलची मेंबरशिप घ्या. धन्यवाद.